संतोष देशमुख हत्या प्रकरणात आजची सुनावणी संपली। आरोपीच्या वकिलांनी मागवलेली गोपनीय कागदपत्र आज देण्यात आली। पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार। बीड हत्येच्या संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड यानं गाईड केल्याचं सीडीआर मधून समोर। कृष्णा आंधळेनं कराड आणि विष्णू साठेला फोन केला होता। बीड हत्या प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद। सुदर्शन गुलेनं अवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली। तिरंगा हॉटेलमध्ये कराड यांच्यासह इतर आरोपींची बैठक झाली। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद। बाजूच्या खुर्चीचा निर्णय अध्यक्ष जो घेतील तो मान्य असेल। विरोधी पक्षनेते पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य, तर घाई गडबडीत निर्णय घेणार नाही अध्यक्ष नार्वेकरांचं वक्तव्य। अध्यक्षांच्या कर्मचाऱ्याच्या ऑफिसात सत्ताधारी आमदार गेले। लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत असं आमदारांनी विचारलं। विधानसभेत भास्कर जाधवांचा गंभीर आरोप। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष। अण्णा बनसोडेंची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमतानं निवड। विरोधी पक्षनेत्याची निवड करायची नसेल तर सरकारनं जाहीर करावं। आम्ही आमच्याकडून प्रयत्न केला। अध्यक्षांना पत्र दिलं। सरकारकडे बहुमत तरी का घाबरतायत भास्कर जाधवांचा सवाल। विरोधी पक्षनेता निवड सरकार मुद्दाम होऊ देत नाही। विरोधी पक्षनेता मिळाल्यास भ्रष्टाचाराची प्रकरणं उघड होतील। सर्वसामान्यांच्या प्रश्नांऐवजी भलत्याच प्रश्नावर चर्चा। एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। माझ्यावरील आरोपांकडे मी दुर्लक्ष केलं। खरा गद्दार आणि खुद्दार कोण हे महाराष्ट्रानं दाखवून दिलंय। व्याभिचार, स्वैराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचं काम। बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत कुणाल कामराच्या गाण्यावर शिंदेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भाषा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कोणत्या कोशात बसते? आमच्यावर टीका होते तेव्हा तुम्ही सुपारी देता का? खासदार संजय राऊतांचा सवाल। रोहित पवारांनी माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा गंभीर आरोप। तर जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवार, प्रभाकर देशमुख यांना सहआरोपी करा, पडळकर यांची मागणी। गोपीचंद पडळकर, राणे खोतांना भाजपनं पगारावर ठेवलंय। अर्वाच्य टीका करण्याची जबाबदारी हे सर्वजण इमानदारीनं पार पाडतायत। पवारांच्या राष्ट्रवादीच्या सक्षम सल्लागार यांची टीका। कुणाल कामराचा गुन्हा इतका मोठा नाही असं वाटतं। विडंबन केलं तर हा गुन्हा आहे का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल। गोरे काय प्रकरण आहे याचा तपास मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्रपणे करावा, राऊतांची मागणी। तर मुख्यमंत्री तपास भरकटवण्याचा प्रयत्न करतायत, एकनाथ खडसे यांचा आरोप। मुंबईच्या विधान भवन परिसरात तरुणाचं झाडावर चढून आंदोलन। आंदोलक ईश्वर शिंदे बीडमधील रहिवासी असल्याची माहिती। भाजप आमदार अनुप अग्रवाल यांच्या मनधरणीनंतर तरुणाला खाली उतरवण्यात यश। कुणाल कामराला धमकीचे असंख्य कॉल आणि मेसेजच्या माध्यमातून जीवे मारण्याच्या धमक्या। तर मला राजकीय नेत्यांकडूनही उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत। मी घाबरून माफी मागणार नाही, कुणाल कामराची प्रतिक्रिया। मुंबई पोलिसांकडून कुणाल कामराला दुसरं समन्स जारी। एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक कविता केल्यानं पहिल्या समन्सला कामरा हजर न झाल्यानं दुसरं समन्स पाठवलं। कुणाल कामराची मानसिक स्थिती बिघडलेली असावी, कामराला घटनेचं गांभीर्य नसावं, योगेश कदमांची कुणाल कामरावर टीका। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर इतरांवर वैयक्तिक हल्ले करण्यासाठी केला जाऊ शकत नाही, कुणाल कामराच्या शिंदेंवरील गाण्यानंतर योगी आदित्यनाथ यांची टीका। नागपुरात हिंसाचार झालेल्या परिसरात अद्यापही चोख सुरक्षा व्यवस्था। संशयास्पद हालचालींवर पोलिसांची करडी नजर। संचारबंदी हटवल्याच्या 4 दिवसांनंतरही पोलीस सतर्क। महाल परिसरात मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन तैनात।